We are going to continue the story The Selfish Giant by Oscar Wilde. What happened? The giant built a very high wall around the garden, and the children were not allowed to enter in the garden. Then the children used to play on the dusty roads, and they discussed that they were very happy in the garden. They enjoyed a lot in the garden. But now those days are no more. Now the spring came all over the country, and there were little blossoms and little buds in the garden of Selfish Giant, though it was still winter. वसंत ऋतूचं आगमन झालं संपूर्ण देशामध्ये, पण त्या गार्डन मध्ये मात्र अजून हिवाळाच होता. त्या ठिकाणी कुठलेही पक्षी नाही आहेत, झाडांना मोहर आलेला नाहीये. The birds did not care to sing in it as there were no children and trees forgot to blossom. मुलं त्या बागेमध्ये नसल्यामुळं पक्षी देखील आपलं गाणं गायला विसरले. झाडांना भर आला नाही. ब्लॉसम किंवा मोहर यायला देखील झाडं विसरून गेले. Once a beautiful flower raised its head from the grass, but when it saw the sign, it felt so sorry for the children that it slipped back into the ground again and went up to sleep. एका फुलानं डोकं वर काढलं, पण ज्यावेळी ते नोटीस त्या मुलांसाठी त्या फुलानं वाचली, त्यावेळी ते फूल देखील पुन्हा खूप दुःखी झालं आणि ते झोपी गेलं. The only people who were pleased were the snow and the frost. आता त्या गार्डन मध्ये फक्त आनंदी कोण होते? त्या ठिकाणी असणारं धुकं आणि दवबिंदू. Spring has forgotten this garden, they cried, so we will live here all year around. या ठिकाणी वसंत ऋतूचं आगमन होऊ शकत नाही. वसंत ऋतूनं या ठिकाणी येणं विसरलेलं आहे आणि त्यामुळं आपल्याला या ठिकाणी वर्षभर राहावं लागणार आहे. The snow covered up the grass with her great white cloak and the frost painted all the trees silver. आता हिमकणांनी सगळं जी झाडं आहेत ते माखून घेतले आणि कव्हर केलं, आणि धुकं मात्र सगळीकडे पडलेलं आहे सिल्वर सारखं. Then they invited North Wind to stay with them, and he came. उत्तरेकडून वारा आला आणि तोही तिथंच राहिला. He rode about the garden all day and blew the chimney pots down. दिवसभर तो वारा घोंगावायचा आणि त्या ठिकाणी असणारे चिमनी पॉट्स म्हणजे धोराडी जे होते ते सगळे खाली कोसळली. This is a delightful spot, he said. We must ask the hail on a visit. अतिशय सुंदर ठिकाण आहे या ठिकाणी आपल्याला राहण्यासाठी, असं तो वारा देखील म्हणाला. आणि आपण या ठिकाणी गारांचा पाऊस किंवा गारांना आमंत्रण देऊया. So the hail came every day for 3 hours. He rattled on the roof of the castle until he broke most of the slates. आणि त्या राक्षसाच्या घराची जी कवलं आहेत ती कवलांची तोडफोड सुरू झाली. गारांचा पाऊस सुरू झाला. दररोज 2-3 तास त्याचा धुमाकूळ असायचा. Then he ran round and round the garden as fast as he could, his breath like ice. संपूर्ण गार्डन मध्ये तो घोंगावत फिरायचा. Cannot understand why spring is so late in coming, said the Selfish Giant as he sat at the window and looked out at his cold white garden. राक्षसाला वाटायला लागलं की यावर्षी अजून या ठिकाणी वसंत ऋतूचं आगमन का झालेलं नाहीये. तो खिडकीमध्ये बसला. बाहेर त्यानं पाहिलं, थंडी पडलेली आहे. संपूर्ण
गार्डन जे आहे ते हिमकणांनी धुक्याने माखलेलं आहे. आय होप देअर विल बी अ चेंज इन द वेदर. आशा आहे की वातावरणामध्ये बदल होईल नक्कीच या ठिकाणी असं त्याला वाटतं. बट स्प्रिंग नेव्हर केम नॉर समर. पण वसंत ऋतू नाहीये, उन्हाळा नाहीये. ऑटम गेव गोल्डन फ्रूट टू एव्हरी गार्डन बट टू द जायंट्स गार्डन ही गेव नथिंग. ऑटम मध्ये सगळ्या फुलांना झाडांना फळं आली, पण जायंट्स त्या राक्षसाच्या गार्डन मध्ये मात्र फूल नाही, फळ नाहीये. He is too selfish, she said. So it was always winter there. तर या ठिकाणी ऋतू येणार नाहीये कारण हा खूपच स्वार्थी राक्षस आहे. One morning the giant was lying awake in bed when he heard some lovely music. जायंट ज्यावेळी पाटे पाटे उठला त्यावेळी त्याला अतिशय सुंदर असं सुमधुर अशा प्रकारचं संगीत ऐकायला येतं. It sounded so sweet to his ears that he thought it must be the king's musicians passing by. It was really only a little linnet singing outside his window, but so much time had passed since he had heard a bird sing in his garden that the sound seemed to him the most beautiful music in the world. एक छोटासा पक्षी त्याच्या खिडकीमध्ये येऊन गात होता आणि जगातला सर्वात सुमधुर अशा प्रकारचा आवाज त्या पक्षाचा असं त्याला वाटतं. Then the hail stopped dancing over his head. त्याच्यानंतर गारांचा पाऊस थांबला. North wind ceased and the delicious perfume came him through the open window. आणि अतिशय सुवास त्याच्या खिडकीमधून आतमध्ये प्रवेश केला त्याच्या घरामध्ये. I believe spring has come at last, said the giant, and he jumped out of bed and looked out. मला विश्वास आहे नक्कीच या ठिकाणी स्प्रिंगचं आगमन झालेलं आहे. आणि तो बेडमधून बाहेर आला. बाहेर पाहिलं. He saw the most wonderful sight. Through a little hole in the wall the children had crept in, and they were sitting in the branches of the trees. अतिशय आश्चर्यकारक दृश्य त्याला दिसतं की छोट्याशा एका होलमधून त्या गार्डन मध्ये मुलांनी प्रवेश केलेला होता आणि ते झाडाच्या फांद्यावरती खेळत होते. इन एव्हरी ट्री देअर दॅट ही कुड सी देअर वॉज अ लिटल चाइल्ड अँड the trees were so glad to have the children back again, and they had covered themselves with blossoms and were waving their arms gently above the children's heads. झाडं देखील खूप खुश होती कारण मुलांचं पुनश्च एकदा त्या ठिकाणी आगमन झालेलं आहे. प्रत्येक फांदीवरती मुलगा तो खेळतोय. The birds were flying about the twittering with delight, and the flowers were looking up through the green grass and laughing. पक्षी गात आहेत, ट्विटरिंग सुरू आहे, त्यांचा अतिशय आनंदी आहेत. फुलांनी पानामधून वरती मान डोकावून काढलेली आहे, हसतायत. It was a lovely scene, but one corner it was still winter. अतिशय सुंदर दृश्य होतं, पण अजून एका कोपऱ्यामध्ये अजून हिवाळाच होता. It was the farthest corner of the garden, and stood a little boy. He was so small that he could not reach up to the trees. अजून एका कोपऱ्यामध्ये तो लहान मुलगा आहे, त्याला झाडाच्या फांदीवरती बसता येत नाही, खूपच छोटा होता तो. And he was wandering around it, crying bitterly. रडत होता तो, झाडाभोवती फिरत होता. The poor tree was still covered with frost and snow. त्या झाडावरती अजून कव्हरिंग होतं धुक्याचं, हिमकणांचं. त्या ठिकाणी अजून वारा वाहत होता. Climb up little boy, said the tree. अरे माझ्या फांदीवरती येऊन बस, असं त्या झाडानं त्याला बोलवलं, हाक दिली, साथ दिली. It bent its branches down as low as it could, but the boy was too tiny. त्या झाडानं आपली फांदी खूप वाकवली जमिनीपर्यंत, पण तो मुलगा इतका छोटा होता, त्याला त्या झाडावरती चढता येत नाही, त्या फांदीवरती बसता येत नाही. अँड द जायंट्स हार्ट मेल्टेड ॲज ही लुक्ड आउट. त्या मुलाकडे लक्ष गेलं त्या राक्षसाचं, आणि त्या राक्षसाला देखील अतिशय घाईवरून आलं. खूप भावनिक झाला तो. बाबा किती हेल्पलेस आहे तो मुलगा, त्याला आपण मदत करायला पाहिजे. हाऊ सेल्फिश आय हॅव बीन, ही सेड.
नाव आय नो व्हाय स्प्रिंग वुड नॉट कम हिअर. आत्ता मला लक्षात आलं की या ठिकाणी स्प्रिंगचं आगमन किंवा वसंत ऋतूचं आगमन का झालेलं नाहीये, भर का आलेलं नाही झाडांना. आय विल पुट दॅट पुअर लिटल बॉय ऑन द टॉप ऑफ द ट्री. त्या झाडावरती मी त्या मुलांना बसवतो असं त्यानं ठरवलं. अँड देन आय विल नॉक डाऊन द वॉल. आणि संपूर्ण भिंत जी आहे ती भिंत मी पाडून टाकेन. अँड माय गार्डन शॅल बी द चिल्ड्रन्स प्लेग्राउंड फॉर एव्हर अँड एव्हर. आणि या ठिकाणी मुलांसाठी पुन्हा एकदा खेळण्यासाठी मी हे गार्डन खुलं करीन. ही वॉज व्हेरी सॉरी फॉर व्हॉट ही हॅड डन. त्याला खूप दुःख झालं की मी खूप वाईट वागलेलो आहे या मुलांच्या बाबतीत आणि त्यामुळं मी आता माझी चूक ही सुधारणार आहे असं तो म्हणतो. आणि अशा पद्धतीनं मग ही crept downstairs and opened the front door quite softly and went out into the garden. तो गार्डन मध्ये गेला आणि मग when the children saw him however they were so frightened that they all ran away. मुलं सगळे पळून गेली, घाबरले त्या राक्षसाला बघून. and the garden became winter again. पुन्हा एकदा त्या गार्डनचं रूपांतर विंटर मध्ये झालं, स्प्रिंगचं रूपांतर विंटर मध्ये. Only the little boy did not run, for his eyes were so full of tears and he did not see the giant coming. आपल्याकडे राक्षस येत आहे हे त्या लहान मुलाला दिसलं नाही, तो मात्र पळून जाऊ शकला नाही. And the giant stole up behind him and took him gently in his hand and put him into the tree. पाठीमागून जाऊन हळूच त्या मुलाला त्यानं अलगदपणे उचललं आणि त्या झाडाच्या फांदीवरती त्याला ठेवलं. And the tree broke at once into blossom and the birds came and sang on it. The little boy stretched out his 2 arms and flung them round the giant's neck and kissed him. लहान मुलाला खूप आनंद झाला, त्याला आलिंगन दिलं आणि तो मुलगा खूप खुश झाला. And the other children seeing what was happening came running back and with them came the spring. आणि अशा पद्धतीनं सगळी मुलं धावत त्याच्याकडे आली. हे त्यांना काय कळलंच नाही किंवा आश्चर्यच आहे, त्या राक्षसाने त्याला उचलून घेतलेला त्या लहान मुलाला. सगळी मुलं पुन्हा एकदा धावत आली पुन्हा, आणि मग त्या गार्डन मध्ये पुन्हा एकदा त्या स्प्रिंगचं अशा पद्धतीनं आगमन झालं. तर इथं आपण थांबतोय. पुन्हा आपण पुढच्या लेक्चर मध्ये ही स्टोरी कंटिन्यू करतोय. धन्यवाद.